पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 ते 3 दिवसांपूर्वी 500 आणि 1000च्या नोटा बाद करण्याचा निर्णय घेतला। मात्र या नोटाबंदीचे परिणाम विविध दिसू लागले आहेत। अनेक ठिकाणी मारामाऱ्या होत आहेत। मात्र आता नोटबंदीवर सुरक्षा यंत्रणेने सरकारला अलर्ट दिलाय। परिस्थिती न सुधारल्यास कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते अशा पद्धतीचा इशारा देण्यात आलेला आहे। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय म्हणणं आहे सुरक्षा यंत्रणांचं? दीपक, जेव्हापासून हा निर्णय झालेला आहे त्याच्यानंतर वेळोवेळी सरकारकडून या निर्णयाचा रिव्ह्यू घेण्याचं काम सुरू आहे। कशा पद्धतीने अंमलबजावणी होते आणि लोकांचा त्रास कशा पद्धतीने कमी होईल याच्यासाठी खलबत दिल्लीमध्ये सातत्याने सुरू आहे। आता जो अहवाल आलेला आहे तो केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचा आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पुढच्या 48 तासामध्ये जर बँका आणि एटीएमच्या संदर्भातली परिस्थिती सुधारली नाही तर कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। कारण काही समाजकंटक जे आहेत, जे खरं तर सरकारच्या या निर्णयाने नाराज आहेत, ज्यांना या निर्णयाचा फटका बसलेला आहे, ते समाजकंटक या जे गरीब लोक, सामान्य लोक पैशासाठी झगडत आहेत त्यांना मुद्दामहून उकसवण्याची शक्यता आहे आणि कदाचित त्याच्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते अशा पद्धतीचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिलेला आहे। विशेषतः जो काही नक्षली भाग आहे देशातला आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी एटीएम जे आहेत ते लुटण्याची देखील शक्यता किंवा अशा घटना घडू शकतात असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिलेला आहे। त्याच्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाचे जे 3 वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी वेगवेगळ्या राज्यातल्या पोलीस यंत्रणांशी संपर्क साधलेला आहे आणि अशा परिस्थितीवरती लक्ष ठेवण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। दीपक, प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा लोकांना पैसे न मिळाल्यास आवरणं मुश्किल असं म्हणणं आहे सुरक्षा यंत्रणांचं। दरम्यान एबीपी माझा देखील तुम्हाला आवाहन करते की कुठल्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था तुम्ही हातात घेऊ नका। तिकडे नागपूरमध्ये शहरात हिलटॉप परिसरात फ्लॅटमधून तब्बल 1,80,50,000ची रोकड पोलिसांनी जप्त केली। यामध्ये चलनातून बंद केलेल्या 500 आणि 1000च्या नोटा आहेत। कारवाईत पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलंय। या 4 जणांपैकी एक जण स्वतःला चार्टर्ड अकाउंटंट असल्याचं सांगतोय। यासंबंधी आयकर विभागाला पूर्णपणे माहिती दिली असून रकमेसंदर्भात आयकर विभाग तपास करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। हिलटॉप सोसायटी, ॲडव्होकेट सोसायटी या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये काही इसम हे बंद झालेल्या चलनी नोटा ज्या आहेत 1000 आणि 500 रुपयाच्या, त्याचा अवैध साठा करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत आहेत अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती। त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी रेड केली आणि त्या ठिकाणी 4 इसम आम्हाला 1000 आणि 500 रुपयाच्या नोटांच्या रोकडसह मिळून आले। आम्ही इन्कम टॅक्सला याच्या बाबतीत लेखी कळवलेलं आहे आणि इन्कम टॅक्सचे अधिकारी या बाबतीत तपास करून त्या बाबतीत त्याच्यानंतर पुढची योग्य ती कारवाई केली जाईल। मेडिकल दुकानं आणि खाजगी वीज कंपन्यांच्या बिलांसाठी 24 नोव्हेंबरपर्यंत जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा वापरता येणार आहेत। केंद्रीय अर्थसचिव शशिकांत दास यांनी या संदर्भातली माहिती दिली। राजधानी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। बँकेबाहेर होणारी गर्दी पाहता यापुढे बँका बाहेर 4 रांगा लावण्यात येणार आहेत। पैसे काढण्यासाठी, पैसे भरण्यासाठी, दिव्यांगांसाठी आणि वयोवृद्ध व्यक्तींसाठी अशा या रांगांचं स्वरूप असेल। तसंच आता एटीएम मध्ये 2500 रुपये तुम्ही काढू शकता। मात्र प्रत्येक एटीएम मध्ये ही सुविधा अद्याप उपलब्ध नाही। त्यासाठी एटीएम मध्ये बदल करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून 2 लाख बँक कर्मचारी त्यासाठी काम करतायत। दरम्यान गरज नसताना बँकांमध्ये गर्दी करू नये असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे। सरकारी दवाखाने, पेट्रोल पंप, दूध केंद्र आणि टोल नाक्यांवर जुन्या 1000 आणि 500च्या नोटा घेण्याची मुदत केंद्र सरकारनं 24 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे। पंतप्रधान मोदींनी रात्री उशिरा घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। आज औरंगाबादेत पेट्रोल पंपावर जुन्या 1000-500च्या नोटा स्वीकारल्या जात आहेत। काल रात्री पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती। यावेळी जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय 24 नोव्हेंबरपर्यंत घेण्यात आला आहे। औरंगाबादेत पेट्रोल पंपावर आज जुन्या नोटा स्वीकारल्या जात आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। खरं तर आज रात्रीपासून 500 रुपयांची नोट ही चलनातनं बाद होणार होती। आजपर्यंत टोल नाका असेल, पेट्रोल पंप असेल, इथे 500 रुपयांची नोट चालणार होती। मात्र ती आज रात्रीपासून बंद होणार होती। मात्र ही सरकारने मुदत आहे ती 24 तारखेपर्यंत वाढवलेली आहे आणि त्यामुळे आता तुम्हाला 500 रुपयांची नोट देऊन पेट्रोल पंप असेल, टोल नाका असेल, दूधवाला असेल, या ठिकाणी हे सगळी नोट जे आहे ते चालणार आहे। माझ्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडनं याविषयीची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत।
शासनाने आता 500 रुपयांचा जी नोट आहे त्याची जी मुदत होती आज संध्याकाळी संपणार होती, मात्र ती आता 24 तारखेपर्यंत वाढवली. याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? नाही, खूप चांगला निर्णय हा, कारण की बऱ्याच ठिकाणी थोडीशी गैरसोय होत होती. बँकेमध्ये खूप लाईन्स आहेत, त्यामुळे सुट्टी मिळायला फार अडचण होत होती. आणि पेट्रोल हा प्रकार असा आहे की आपल्याला नेहमीच लागतोय. दैनंदिन कामं जे आहे आपले, दैनंदिन कामं पण अडून जातात जर का पेट्रोल नसेल. काही इमर्जन्सी आली तर गाडी पण काढता येत नाही. त्यामुळे पेट्रोल पंपावर ही वाढीव जी मुदत दिली त्याचं खरंच स्वागतार्ह आहे. फक्त पेट्रोल पंपावर पण सुद्धा थोडी सुट्ट्याची जर व्यवस्था झाली तर अजून एक थोडंसं हेल्प होईल. कारण की 500 रुपयाचं पूर्ण पेट्रोल भरा किंवा मग सुट्टे मिळत नाही 100चे, कारण की त्यांनाही बँक बंद असल्यामुळे त्यांनाही सुट्टे मिळत नाही. आपल्या बरोबर पेट्रोल पंप चालक आहेत, त्यांच्यासमोर नेमक्या कुठल्या अडचणी येतात हे जाणून घेऊया. तुम्हाला आणखीन या नोटा आहेत त्या 24 तारखेपर्यंत ह्या स्वीकारावं लागणार आहे. तुम्हाला काय अडचणी येत आहेत नेमक्या? हमारे को एक ही अड़चन है कि अभी 1000 रुपए के जो नोट आ रहे हैं यहाँ पे, तो हमको बैंक वालों से कल जो बैंक खुलेंगे उससे ये सुविधा करके देना कि हमारे को 100 और 50 के, क्योंकि 250 का भी लोग भराते हैं तो 250 रुपये हमको देना है. तो अभी वो 2000 की नोट देते हैं. 2000 की नोट देने के बाद उन लोग हमसे 1000 और 500 की नोट एक्सेप्ट नहीं कर रहे. हम एक्सेप्ट कर रहे कस्टमर से, बट कस्टमर हमसे एक्सेप्ट नहीं कर रहा. तो 2000 के साथ हमारे को कल जो बैंक खुलेंगे तो हमारे को सुविधा करना गवर्नमेंट ने कि भाई 100 की और 50 की नोट हमारे लिए अलग एक काउंटर खोल के देना. स्पेशली हमको दिन में इतना प्रॉब्लम नहीं है, रात में बहुत झगड़े होते हैं. पंप के ऊपर जो है तो रात में हम किसी को रिफ्यूज करते हैं तो वो हमारे से झगड़े करता है.